नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत जेडीयूच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नितीश कुमार यांची निवड झालेली आहे. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक हे नुकतेच संमत करण्यात आले आहे. या संदर्भात माहिती. तसेच डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती देखील आपण आज पाहणार आहोत. तर या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार भारताचा क्रमांक हा कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6वा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 27 मार्च. 27 मार्च 2019. ए-सॅट याची चाचणी आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. उपग्रह भेदी क्षेपणास्त्राची ही यशस्वी चाचणी मानली जाते. अभियानाचं नाव होतं मिशन शक्ती. 27 मार्च 1667. शिवरायांना सोडून गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्याचे नाव मोहम्मद कुली खान असे ठेवण्यात आलेले होते. 27 मार्च 1898. भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांच्या दिवशी निधन झालेले होते. 27 मार्च 1968. पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारिन यांच्या दिवशी निधन झालेले होते. तर मित्रांनो लक्षात घ्या, 27 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक रंगभूमी दिन म्हणजेच वर्ल्ड थिएटर डे म्हणून साजरा केला जातो. तर हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. संयुक्त जनता दल म्हणजे जेडीयूच्या अध्यक्षपदी 24 मार्च 2026 रोजी कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नितीश कुमार. जेडीयूच्या अध्यक्षपदी नुकतीच नितीश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या पक्षाचं नाव आहे संयुक्त जनता दल जेडीयू. निवड झालेली आहे 24 मार्च 2026 या दिवशी. 2023ला लल्लन सिंग यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड झालेली आहे. जनता दल युनायटेड जेडीयू या पक्षाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना 30 ऑक्टोबर 2003 या दिवशी झालेली होती. मुख्यालय होतं नवी दिल्ली या ठिकाणी. राज्यसभेमध्ये जेडीयूच्या सध्या 4 जागा आहेत, तर लोकसभेच्या 12 जागा त्यांच्या आहेत. जेडीयूचे संस्थापक आहेत शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार. 30 ऑक्टोबर 2003 या दिवशी शरद यादव यांच्या जनता दलाच्या गटाचे समता पार्टीचे आणि लोकशक्ती पार्टीचे विलिनीकरण होऊन जेडीयू याची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. भारतीय क्रीडा क्षेत्र अर्थव्यवस्थेने प्रथमच किती डॉलरचा टप्पा हा ओलांडलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, $2 अब्ज. भारतीय क्रीडा क्षेत्र अर्थव्यवस्था हा सध्या चर्चेचा मुद्दा आहे. भारतीय क्रीडा क्षेत्र अर्थव्यवस्थेने नुकतेच $200 कोटी टप्पा हा ओलांडलेला आहे आणि हा पहिल्यांदाच अशा पद्धतीचा टप्पा ओलांडलेला आहे. 2025 मध्ये पहिल्यांदाच $2 अब्ज म्हणजेच अंदाजे 18,864 कोटी इतका प्रचंड किमतीचा टप्पा हा भारतीय क्रीडा क्षेत्राने ओलांडलेला आहे. WPP मीडियाच्या 13व्या वार्षिक अहवालामध्ये ही माहिती समोर आलेली आहे. 2024च्या तुलनेमध्ये 13.4% वाढ झालेली आहे. 2024 मध्ये 16,733 कोटी इतकी अर्थव्यवस्था होती, तर आता ती वाढून 18,864 कोटी इतकी झालेली आहे. 4 वर्षांमध्ये याची वाढ जवळपास दुप्पट झालेली आहे आणि यामध्ये एकट्या क्रिकेटचा वाटा हा 89% इतका आहे. म्हणजेच 16,704 कोटी रुपये हे फक्त एकट्या क्रिकेटचे आहेत. पुढचा प्रश्न. भारतामध्ये पॅसिव्ह इथोनेशिया म्हणजे इच्छामरण मंजुरी मिळालेल्या व्यक्तीचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरीश राणा. हरीश राणा याचं नुकतंच निधन झालेलं आहे. भारतामध्ये पहिली इच्छामरण मंजुरी दिलेले हरीश राणा यांचे आता निधन झालेले आहे. ते 13 वर्षापासून कोमामध्ये होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह इथोनेशिया मंजूर केलेली होती. 11 मार्च 2026 या दिवशी त्यांना अशा पद्धतीची मंजुरी ही मिळालेली होती आणि ही मंजुरी देणारे न्यायाधीश होते जस्टिस जे.बी. पारडीवाला आणि जस्टिस के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला होता. 24 मार्च रोजी दिल्लीतील एम्समध्ये हरीश राणा यांनी अखेरचा श्वास घेतला. हरीशच्या कुटुंबाने सर्वप्रथम 3 एप्रिल 2024 रोजी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये इच्छामरणासाठी परवानगी मागितलेली याचिका ही दाखल केलेली होती. पुढचा प्रश्न. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 हे कधी मंजूर झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24 मार्च 2026.
ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचे संरक्षण सुधारणा विधेयक हे नुकतेच संमत झालेले आहे. 24 मार्चला हे लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचे संरक्षण कायदा 2019 मध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. नालसा या संस्थेने म्हणजे नालसाने 2014 मध्ये निकाल दिलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने तृतीय पंथांना तिसरे लिंग असे मान्य केलेले होते. आता नेमका बदल काय करण्यात आलेला आहे? तर डॉक्टरांच्या मंडळाकडून अगोदर तपासणी करावी लागणार आहे. अगोदरच स्वतः सांगायचे. कागदपत्रे आधी वैद्यकीय मंडळाकडे असायचे. अ, आधी वैद्यकीय मंडळाकडे जमा करावी लागणार आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करणार. परंतु या अगोदर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच कागदपत्रे जमा करावी लागत असत. परंतु त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि फक्त हिजरा, किन्नर, इंटरसेक्स बाकी सर्व वगळलेले आहेत. म्हणजे हे 3च आता गोष्टी या ट्रान्सजेंडरमध्ये असणार आहेत. अ, जर कोणी या कायद्याविरोधात कोणी जर गेलं, तर त्याला 10 वर्ष जन्मठेप इतकी शिक्षा आता त्यामध्ये आता तरतूद करण्यात आलेली आहे. या अगोदर 6 महिने आणि 2 वर्ष अशा पद्धतीत होतं. आता 10 वर्ष ते जन्मठेप इतक्यापर्यंतची शिक्षा यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे निधन कधी झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 26 मार्च 2026. तर आपल्याला माहितीच आहे, आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं नाव नक्कीच ऐकलेलं असेल. तर इतिहासाचे अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे आता दुःखद निधन झालेले आहे. ज्येष्ठ इतिहासात अभ्यासक आणि विद्वान डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे 26 मार्च 2026 रोजी वयाच्या 84व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे इतिहास क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 या दिवशी तडस, सांगली जिल्हा या ठिकाणी झालेला होता. त्यांनी इतिहासामध्येच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते. त्यांना अतिशय वेगवेगळे मानाचे पुरस्कार देखील लाभलेले आहेत. डॉक्टर पवार यांनी इतिहास विषयामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केलेले असून विद्यार्थ्यांना व संशोधकांना मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यामुळे ते एक आदर्श इतिहासकार म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे संपूर्ण एमपीसी लायब्ररीकडून देखील जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. भारताच्या क्रीडा अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक वाटा हा कोणत्या खेळाचा आहे? तर या प्रश्नाचं यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 फुटबॉल, पर्याय क्रमांक 2 हॉकी, पर्याय क्रमांक 3 कबड्डी आणि पर्याय क्रमांक 4 क्रिकेट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.